इथं भाजी करायचं माझं. तर ना चपात्या करून झाल्यात. ठसका लगेच सुटला मिरच्या टाकल्यात ना, त्यामुळे लसूण मिरची आणि डाळ टाकायची. तर डाळ भिजवली, मिरची मोठी मोठीच कट केली, पण तिखट आहे. तर अशी डाळ भिजवली होती, मगाची डाळ शिल्लक होती घरात, त्यामुळे तीच भिजवली. आता म्हणलं डब्याला पण होते, आपल्याला खूप आवडते शेपूची भाजी, त्यामुळे म्हणलं आता डब्याला करावी अशी शेपूची भाजी. चपात्या करून झाले तर माझ्या आवडायचं आता सगळे कामं. तर ना शेपू आता बाजारामध्ये खूप यायला लागलाय आणि पालेभाज्यामध्ये ना शेपूची भाजी अक्षुला आवडते. बाकी जास्त भाज्या खाती ती, पण अगदी जीवावरून मात्र शेपूच्या आवडीनं खाते. तर डाळ टाकते, थोडंसं शेंगदाण्याचं कूट मीठ टाकायचं. तर ना सकाळ सकाळी स्वयंपाक वगैरे आवरला का, तर पोरी शाळेला जायच्या, त्यामुळं ना डबा वगैरे झाला पाहिजे. तर चपाती आणि शेपूची भाजी असं केलं होतं मी. आणि सगळी कामं आवरून नंतर ना आज अमावस्या, तर म्हटलं फरशी पुसावी. म्हणजे तसं तर आपण रोज पुसतो, पण अमावस्या दिवशी ना थोडंसं पाण्यामध्ये लिंबू पिळायचा, हळद, गोमूत्र आणि थोडंसं ना खडे मीठ असं सगळं टाकायचं. आणि तिने तर एवढं सगळं टाकून पाण्यामध्ये ना मग आपल्याला फरशी पुसायची. तर नेहमी तर काय आपण रेग्युलर पाण्याने पुसतो, तर मी असं सगळं टाकायला लागले. म्हणून यांनी म्हणत होते काय काय आता काय काय करायला लागले नेमकं एवढं काय काय वस्तू, तर यांना माहितीच नाही ना, का तर माझं मी कायम करत असते. आजच त्यांनी होते आणि त्यांना धरा म्हणलं होतं मोबाईल, त्यामुळे यांनी बघत होते. तर काय काय वस्तू टाकायला लागले म्हणून लागले होते हसवायला, काय आता सरबत करते का काय म्हणून. तर असं माझं चाललं होतं बरं का. तर फरशा वगैरे म्हटलं वरच्या पण रूम पुसून खालच्या पण इथलं पुसायचं, असं सगळं होतं अमावस्या दिवशी. आणि उंबरठा पूजन पण करायचं होतं, पण फरशा पुसून हे सगळं आपलं होणार म्हणून नंतर मी उंबरठा पूजन केलं होतं. तर उंबरठ्याला सुद्धा की नाही हळद आणि गोमूत्र असं आपल्याला हे करून लावायचं असते. आणि दरवाजे ना मेन दरवाजा पुसून तिथं आपल्याला स्वस्तिक कुंकवाचं काढायचं असते. तर ते पण मी तिथं काढलं होतं. आणि दोन्ही पण दरवाजाला मी शक्यतो करते, तसं मेन दरवाजाला केलं तरी पण चालते. तर फरशा पुसल्या होत्या, पंखा चालू ठेवला होता का तर वाळण्यासाठी. आणि इथं पाणी भरून सकाळीच ठेवले होत्या, कधीच्या काय मी बादल्या, तर गाडी धुवा म्हणून त्यांना. तर परत त्याने उशिरा गाडी धुतली, तर नंतर मी गाडीची पण पूजा वगैरे सगळी केली होती आणि भांडी वगैरे आवरली. आणि हे बघा औषधं सगळी, तर तनु आजारी होती ना, तर ती औषधं खाऊन झोपली होती जेवण करून. आणि हे बघा इथं तर आभा कार्ड, तर सॉरी बरं का, तर आयुष्यमान कार्ड काढलेले होते. तर ना ह्यांनी म्हणजे काढून देतात असं, तर ते काढलेले आहेत, ते अजून द्यायचे आहेत, त्यामुळं तसेच राहिलेले. आणि अनु पण झोपलेली होती बरं का मी. तर आयडेंटिटी साईज फोटो किंवा हे कार्ड वगैरे ना आयुष्यमान कार्ड हे सगळं ना आम्ही काढून देतो बरं का. तर हे कोणाला हवं असतील तर नक्की आमच्याशी संपर्क करू शकता. तर इथं चाललं होतं सकाळची म्हणजे सगळी कामं ना दिवसभर अशीच माझी झाली. आणि नंतर मग इथं म्हणलं होतं की घरातल्या घरातच आपला वाढदिवस करायचा, कारण की आता काय आपलं आता एवढं, तर आता आपल्या मोठ्यांचं इतकं काय असते म्हणा घरातल्या घरात. तर ना आजारी असल्यामुळं आत्ताच ना तनू पण आजारी होती आणि अनु आत्ताच आजारातून उठली होती, म्हणून मी केक वगैरे नको म्हटलं होतं. पण तरी पण यांनी म्हणजे असू दे, दरवर्षीच काहीतरी होतं आणि माझा वाढदिवस कायम राहतोच करायचा, म्हणून म्हटले नको कायमच असं होतं. म्हणून मग त्यांनी केक आणला आणि सकाळी काही घरातलं आपलं साधं जेवणच ना केलेलं होतं, काही विशेष असं करत पण बसलो नाही, का तर तनू पण आजारी होती आणि असं एवढा काही हे पण नव्हतंच म्हणजे करायचं विचार. तर संध्याकाळी काहीतरी गोड वगैरे करायचं मी ठरवलं होतं, पण सगळीच म्हणायला लागली की आपण बरेच दिवस झालं, बरेच दिवस कुठलं बरेच महिने झालं जेवायला वगैरे बाहेर गेलो नाही, तर मग जाऊया. आणि इथं पोरीने छान असं माझं ऑप्शन केलं तर खूप छान वाटतंय बरं का. असं आपण पोरींचं करत आलो एवढ्या म्हणजे दिवस, आता पोरीच मोठ्याच इतक्या झाल्यात की ते आता आपले सगळे हाऊस करतात पूर्ण.
तर छान असं. आणि अनुला खूप हौस असते केक कापण्याची. तिला वाटतं की तिचाच वाढदिवस असतोय, कुणाचाही घरातल्यांचा असला तरी पण तिचंच असते पुढं पुढं लुडबुड. तर छान असं आपलं केक वगैरे कटिंग केलं आम्ही. आणि देवदर्शनाला सुद्धा मला जायचं होतं. तर ना दिवाबत्ती वगैरे संध्याकाळी केलं होतं. आणि इथंच बघा, तर आमची जी पहिली गाडीचं जे हे झालं होतं ना, तर ते इथंच झालेलं होतं. तर गाडी आमची जळाली होती ती, तर तिथून जाताना नेहमी आठवण होते. म्हणजे किती जरी नाही काढायचं म्हटलं तर ती होतीच आठवण तिथून जाताना. आणि मग सकाळी म्हणजे देवदर्शनाला जायचं होतं, पण सकाळी तर मला जमलंच नाही जायला कामातून आणि ह्याच्यातून. तर संध्याकाळी म्हणलं आता चला जाऊन येऊया आपण. तर वाढदिवस आहे, निदान त्या निमित्तानं काहीतरी आपण जातो ना दर्शनासाठी. तर ना भैरवनाथाचं थोडं तिकडं मंदिरामध्ये गेलो होतो. तिथून नंतर गणपती मंदिरमध्ये गेलो. आणि छान असं बरं का व्ह्यू होता संध्याकाळचा. तर आभाळ एकदम मोकळं होतं आणि जास्त असं वारं पण सुटलं नव्हतं. आणि हायवेला सगळी अशी ना झाडं वगैरे इथं लावलेले. तर गणपती बाप्पाचं पण इथं दर्शन घेतलं. आणि ही साडी ना आणली होती, म्हणजे वाढदिवस म्हणून तर आणली. म्हणजे बरेच दिवस, का तर आपल्याला लगेच ब्लाऊज मिळत नाही ना तयार होऊन. मग नंतर मग काय साडी नेसता येतच नाही. मग त्यामुळं अगोदरच आठवडा 2 आठवडे आणलेली होती आणि ब्लाऊज वगैरे, त्यामुळं वाढदिवसा दिवशी तयार झालं नाही. तर म्हणजे एकदम अचानक आणली की काय मग राहूनच जाते साडी नेसायची वगैरे. आणि इथं दर्शन झालं तर गर्दी नव्हती, म्हणजे मोकळंच होतं. आणि अनुला फक्त आणलेलं होतं. नंतर ना आपल्या अंबाबाई मंदिरामध्ये आले होते. तिथेही छान असं दर्शन झालं. थोड्या वेळ प्रत्येक मंदिराच्या मध्ये थोड्या वेळ बसलो निवांत. आणि मग नंतर घरी आलो. आणि अक्षूचा चालला होता घरी अभ्यास. तनूची तर तब्येतच ठीक नव्हती. अनुला फक्त नेलं होतं. बरोबर अनुला न्यावंच लागते. आणि मूर्तीला किती छान इथं नेहमीप्रमाणे सजवलेलं होतं. छान दर्शन झालं इथं. आणि नंतर मग संध्याकाळी ना जेवण करण्यासाठी बाहेर यायचं ठरलं आमचं. आणि मग आलो. माझ्या आवडीचं सगळं घेतलं होतं. आणि छान असं इथं जेवणसुद्धा झालं. तर बऱ्याच महिन्यांनी आलो होतो जेवायलासुद्धा. आणि तोपर्यंत मला शुभेच्छा देण्यासाठी तर रात्री उशिरा म्हणजे जेवायला गेलो. आणि त्यावेळी फोन आला होता. तर मावस भावाचा फोन आला होता. त्याच्याबरोबर बोलले थोडा वेळ मी. आणि सकाळी पण मला आला होता दुसऱ्या चुलत भावाचा फोन आला होता. आणि छान असं जेवण एन्जॉय केलं. तर माझी ना
तशी फेवरेट डिश म्हणजे ना पनीर पण आहे, पण आपण पनीर जर घरी सारखंच खातो तर ना व्हेज मराठा आणि काजू मसाला, दाल तडका आणि रोटी असंच घेतलं होतं. आणि आम्ही पण लागली होती ना छान एन्जॉय करायला. आणि मी तर लागले ते फोनवर बोलायला, अक्षू लागले बघा कशी करायला. तर फोटो थोडासा व्हिडिओ असं घेतलं. आणि आजचा वाढदिवस माझा छान असा ना झाला, खूप छान असा साजरा झाला. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.